हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असं वन टक्स ब्लाऊज 38 साईज, ते पण फक्त कपड्यावर कसं कटिंग करायचं दाखवणार आहे. तर बघा, आपली तयार उंची 14 आहे. इथं मी 1 इंच मार्जिन 15 घेतलेले आहे. हे आपलं 38 छातीचं ब्लाऊज आहे. 38 छातीचा चौथा भाग किती होणार आहे? 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन 11, म्हणजे किती टोटल होणार? आपली 11ची घडी होणार आहे. पकडा, 11वरती असं मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने कटिंग दाखवणार आहे. अगदी कमीत कमी वेळेत सगळ्यात सोपं ब्लाऊज म्हणजे वन टक्स ब्लाऊज. बघू शकताय, अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघा, आता इकडं सुद्धा खाली मी चेक करून घेतलं. बघा, आपला डीप नेक गळा आहे. डीप नेक आहे, त्यामुळे इथं मी 5 शोल्डर 5 मुंडा घेणार आहे. बघू शकता तुम्ही, गळ्या रुंदी इथं मी 2 घेणार आहे, कारण जितका गळा डीप असेल तितकं गळ्याची उंची गळा रुंदी मी कमी घेते. बघा, इथं गळा 10 आहे, तर मी 10वरती टिक मार्क करून घेतलेला आहे. शिवून आपला 9.5 तयार होणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची घेऊ शकता. इथं बॅकला गळा पाठीमागचा मुंडा मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. बघू शकते, अशा पद्धतीने मुंड्याचं कटिंग करायचं म्हणजे अजिबात मुंड्यात घोळ होत नाही. जसं आपण आखून घेतलेलं आहे अगदी तसं व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता पाठीमागच्या गळ्याला कसा शेप द्यायचा ते तुम्हाला दाखवते. बघू शकता, इकडं बाहेरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि परत अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि बघा, असा परत आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, हा आपल्या पाठीतल्या गळ्याला गोलाकार देण्याची सुंदर अशी ट्रिक म्हटला तरी चालेल. आणि बघा, जसं कटिंग करून असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता, गळा घातल्यानंतर असं आपलं ब्लाऊज दिसणार आहे. हे आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. तर आपलं फ्रंट पार्टचं कटिंग, बॅकची उंची किती होती? 15. इथं फ्रंटची उंची किती घ्यायची आहे? 15.5. आणि इथंसुद्धा आपल्याला 11चीच घडीचं मार्किंग करायचं आहे आणि एक बॉक्स आखून घ्यायचा आहे. सेमच करायचं आहे मागच्या भागासारखं, थोडंफार सगळं सेमच असणार आहे. शोल्डर मुंडा 5च घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, गळा रुंदी 2 घेतलेले. पुढील गळा आपला 7 आहे आणि मुंडा आपला इथं सुद्धा 5 आहे. हे आपलं फ्रंट पार्टचं कटिंग आहे. बघू शकताय तुम्ही, इथं फक्त मी अर्धा इंचावरती मुंड्याला आकार देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, इथं फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असं मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मुंड्याचं कटिंग करा. अजिबात घोळ होणार नाही, चूनसुद्धा येणार नाही. अगदी परफेक्ट मुंड्याचं आपलं मार्किंग होणार आहे. तर बघू शकताय तुम्ही, याचा मध्य करायचा आणि मध्यावरून बरोबर खालच्या बाजूने 4.5 इंचाची टक्स मारून घ्यायची आहे. बघा, इथून 3.5 ते 4.25 एवढंच आपल्याला घ्यायचं आहे, कारण आपली आय हुक पट्टी येणार आहे. फ्रंटलाच आपली आय हुक पट्टी असणार आहे, त्यामुळं इथं असं मार्किंग करून मी घेतलेलं आहे. वन टक्सची टक्स ही आपली 1 इंचाची असणार आहे. बघा, अशी आपल्याला 1 इंचाची टक्स मारायची आहे. बघू शकताय तुम्ही. आणि इथं जे आपले 2 इंच वाढलेले आहे ते इथं आपल्याला 2 इंचावरती परत मार्किंग करून असं इथं आपल्याला मुंड्याला जॉईन करून घ्यायचं आहे. का तर हे आपलं मार्किंगमध्ये 2 इंच जाणार आहे. बघा, पुढच्या साईडला गोल गळ्याला फक्त असा आकार देऊन घ्यायचा आहे. इथं कुठेही वाढवायचं नाही आहे पुढच्या गळ्याला. बघू शकताय तुम्ही, आपलं वन टक्सचं मार्किंग अगदी सोप्या पद्धतीने झालेलं आहे. जसं मार्किंग केल्याने अगदी तसंच व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी सुंदर असं आपलं वन टक्सचं कटिंग झाले. अगदी सोपं ब्लाऊज म्हटलं की वन टक्स ब्लाऊज खूप सुंदर ब्लाऊज तयार होतो. घातल्यानंतर कटोरीला होपसुद्धा खूप सुंदर येणार आहे. बघू शकता, हे आपलं फ्रंट ओपन असणार आहे, म्हणून मी इथं आय हुक पट्टीसाठी ओपन करून घेतले. बघू शकता, गळ्याची
जी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे ते गळ्यात ट्रिक कटिंग केल्यावर गळ्याचा आकार बघू शकता, खूप सुंदर एकसारखा आकार आपला आलेला आहे. आता आपल्याला बाहीचे कटिंग करायचे आहे. 4 पदरी मी घडी घालून घेतलेली आहे. बंद बाजू आपल्याकडे ठेवलेली आहे. छातीचा चौथा भाग बरोबर बाहीची उंची, बाहीची आपल्याला घडी घ्यायची आहे. म्हणजे छातीचा आपला चौथा भाग किती 9.5, तर इथं मी 9.5ची घडी घेऊन घेतलेली आहे. तयार बाही आपली 5 आहे, मी इथं 6 घेतलेले आहे. 1 इंच शिलाई मार्जिन बघा आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे. ओपन बाजूकडून आपल्याला 2.25 वरती किंवा 3 वरती टिक मार्क करून अशी सरळ तिरकी रेष मारून घ्यायची आहे. तिरक्या लाईनचा मध्य सेंटर करायचा बघू शकताय तुम्ही, आणि मध्यातून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच आपल्याला बाहीला असा सुंदर आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही. बघा इथं परत एकदा मी बाहीची उंची चेक करून घेते बघा, आणि इथून असा आपला बाहीला आकार द्यायचा आहे बघू शकता. आणि हा खालच्या बाहीचा आकार दंडगेर आहे, जितका तुमचा दंडगेर आहे तितका दंडगेर घ्यायचा आहे आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घेऊन अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत. हे आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे बघा. अगोदर असं कटिंग करायचं. अगोदर जो मागच्या बाहीचा आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा, नंतर ह्याचे 2 भाग उचलायचे आणि पुढच्या बाहीला आकार देऊन घ्यायचा बघू शकता. सुंदर असं आपल्या स्लीवचं कटिंग झालेलं आहे. अगदी कमी वेळेत आणि परफेक्ट असं आपलं कटिंग झालेलं आहे बघू शकताय तुम्ही. बाहीचं सुद्धा व्यवस्थित असं आपलं कटिंग झालेलं आहे. राहिलेल्या कपड्यातून जो शिल्लक कपडा आहे ना गळ्याचा वगैरे बघा, याची मी काचपट्टी तयार करणार आहे. ह्याच्यातला एक तुकडा घेऊन मी ह्याची बटनपट्टी तयार करणार आहे. ही बटनपट्टी मी काचपट्टी, बटनपट्टी, पाटीतल्या पट्ट्या सगळ्या मी अस्तरच्या डबल फोल्ड करून लावते बघा. इथं जो तुकडा आहे ना त्यातून हा सुद्धा मी डबल पट्टी घेणार आहे ह्याची सुद्धा, आणि ही पाठीला डबल पट्टीच करून लावणार आहे. तर ती कशी घेणार आहे मी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करताना दाखवते बघा. असं आपलं संपूर्ण कटिंग अगदी व्यवस्थित झालेलं आहे बघू शकताय. आता हे आपलं मेन फॅब्रिक आहे बघा. गळ्याला वरती डिझाईन आहे, तर गळ्याचा बरोबर मध्य सेंटर करायचा. अस्तरचा सुद्धा मध्य सेंटर करून आपल्याला गळ्याची डिझाईन आहे तशी ठेवून घ्यायची आहे, कारण कस्टमरची डिमांडच आहे गळा डीप झाला पाहिजे. डिझाईन गेली तरी चालेल पण गळा डीप झाला पाहिजे. त्यामुळे जितकी गळ्याला डिझाईन येणार आहे प्रॉपर तितकीच अशी मी व्यवस्थित ॲडजस्ट करून घेणार आहे. जी पाठीमागे 3 फुले आहेत ना ती फुलं आपल्याला डिझाईनमध्ये प्रॉपर घ्यायचीच आहेत, तशी कस्टमरचीच डिमांड आहे. त्यामुळे बघायचं थोडासा मी फॅन चालू केल्यामुळे वारा भरपूर आहे, त्यामुळे माझा अस्तर हलत आहे बघा. प्रॉपर अस्तरच्या समोरून सगळीकडून मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्किंग करून कट करून घेतलेलं आहे बघा. हे आपलं बॅक पार्टचं कटिंग करून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही. बाही आता दोन्ही बाही एकमेकावर व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत. खालची बाही उलटी तर वरची बाहीसुद्धा आपल्याला उलटी व्यवस्थित डिझाईन बघून प्रॉपर सगळी डिझाईन एकमेकावरती आली पाहिजे. असं सगळं बघत आपल्याला व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही बघा. सगळी बाही प्रॉपर आली पाहिजे, बाहीचा बरोबर मध्य सेंटर आला पाहिजे. हे बघत चेक करत आपल्याला बाही एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. जी आपण अस्तरची बाही कटिंग केली होती ना ती बाही अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची. फुलाचा बरोबर मध्य सेंटर मी घेतलेला आहे बघा. बाहीला आपल्या दोन्ही साईडला थोडा 1-1 इंचाचा जोड येणार आहे बघू शकताय. तो जोड कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे बघू शकताय तुम्ही. आणि असं व्यवस्थित सगळ्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फ्रंटचं कटिंग करायचं आहे बघा. उलटा कापड मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बरोबर जसा अस्तर आहे अगदी व्यवस्थित तसा उलट्या बाजूवरती व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा, आणि जसा आहे तसं आपल्याला अगदी व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकताय. आणि इकडून जी पॅक बाजू आहे ना ती मी ओपन करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही. ही आपली ही आपली बाजू ओपन करून झालेली आहे. ज्या उलट्या बाजूवर मी असं मार्किंग करून घेतलं म्हणजे आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येणार नाही बघू शकताय तुम्ही. अगदी कमीत कमी वेळेत खूप सुंदर असं आपलं वनटक्सचं कटिंग होतं. इथं 1 इंचाला मी गोटपट्टी काढून घेतलेली आहे. अगदीच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माप घेऊन काढू शकता, पण मी अंदाजेच
1 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे आणि सुंदर असं आपलं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. थँक्यू सो मच.